तिला जर आमची मदत हवी असेल तर वी आर ऑलवेज देअर. मी त्या शेवटपर्यंत गाडीच्या मागे पळत राहते, ते जोपर्यंत किडनॅपर्स मला ढकलून इजा देत नाही तोपर्यंत. तुमची साथ पण तेवढीच अपेक्षित आहे. आम्ही तर मेहनत करतोच आहोत. तुम्हाला काय अपेक्षित आहे ते तुम्ही आम्हाला कळवा. हॅलो नमस्कार, मी मंजुळा बालमालिकेत तुम्ही एक मोठा ट्विस्ट बघताय आणि त्यातीलच एक कपल माझ्यासोबत आहे, म्हणजे प्रिया आणि प्रीतम आहेत. कसे आहात तुम्ही? मस्त. आम्ही मस्त. काय सांगणार की 1 वर्ष मालिकेला झालंय, किती आनंद होतोय की आपण त्याचा भाग आहोत. खरं तर म्हणजे जर्नी आहे खरं तर आम्हाला, आणि माझ्यासाठी तरी असं आहे की अरे काल तर सुरू झालेली आज वर्ष पण झालं. सो म्हणजे चालता चालता म्हणजे पुढे जाता 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 झालं आता वर्ष. असंच अजून होपफुली खूप पुढे जाऊ बस. बाकी असं काही फ्रँकली सांगू तर असं काही फार वाटत नाही मला तरी की वर्ष झालं वगैरे. इट्स बीन लाईक की काल सुरू झालेलं आज वर्ष झालं, एवढंच काय ते. मध्ये उतार चढाव होते बट पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. प्रियामध्ये आम्हाला खूप अप्स अँड डाऊन्स दिसले मालिकेत, तर ही जर्नी कशी होती? खरं तर सिरियल सुरू झाल्यानंतर 4-5 महिन्यांनी माझी एंट्री झाली होती आणि पण आत्ता असं वाटतं आहे की रोज नवीन दिवस आहे आणि रोज नवीन काहीतरी शिकायला मिळतं आहे. आणि जसं तू म्हणालीस की माझ्या कॅरेक्टरचे खूप शेड्स आहेत. सो म्हणजे प्रेमात पडण्याआधीची प्रिया, त्यानंतर लग्नानंतरची प्रिया, त्यानंतर तिच्या फॅमिलीसाठी लढा देणारी प्रिया, तर असे डिफरंट शेड्स आहेत आणि ते जगायला खूप मज्जा येते. तर इतकं ते रुटीन सेट झालं ना की रोबोट असल्यासारखं सकाळी उठतो, आम्ही येतो, मग परत घरी जातो. सो ते असं एक रुटीन सेट झालं, असं वाटतच नाही, असं फील होतं की हे आम्ही असंच करतोय आयुष्यभर. सो नाव हे खूप इझी झालं आहे आणि इट जस्ट फील्स लाईक होम नाव. येस, पण आम्ही बघतोय की पारू आता हे ब्रँड अँबॅसेडर होते. मला आनंद झाला आता, कारण प्रियाच्या शेड्समध्ये तर विचारायला लागेल की बाबा आता आनंदी आहे की नाहीयेस? नाही, पारू माझी लग्न आधीपासूनची मैत्रीण आहे. तिच्यामुळे खरं तर आम्हा दोघांचंही लग्न होऊ शकलं आहे आणि शी हॅज ऑलवेज बीन अ व्हेरी गुड फ्रेंड. आणि माझ्या मनात तिच्यासाठी असं काही वाईट नाही आहे. ती आधी पण ब्रँड अँबॅसेडर होती आणि कंपनीला तिच्यामुळे खूप फायदा होत होता. सो मध्यंतरी असं झालं की तिला हे सगळं फेम झेपत नव्हतं, तिला लोकांचा त्रास होत होता, म्हणून सगळ्यांनी मिळून हा घेतलेला डिसिजन होता की आपण अनुष्काला ब्रँड अँबॅसेडर करूया. पण लोकांनी तिला एक्सेप्ट नाही केलं आणि फायनली पुन्हा पारूच आपली ब्रँड अँबॅसेडर झाली. सो तुम्ही बघू शकता की लोकांना ती खूप आवडती आहे, कारण ती साध्या घरातली आहे, सगळे तिला रिलेट करू शकतात आणि त्यांना ती त्यांच्यातलीच एक वाटते. त्यामुळे मला असं वाटतं की जे झालं ते चांगलंच झालं. प्रीतमची तर बेस्ट फ्रेंड आहे. हा म्हणजे सल्ला देणार आहे तिला, आणि ती आता पुन्हा एकदा ब्रँड अँबॅसेडर होते, पुन्हा एकदा तिच्यावर जबाबदारी पडणार. प्रीतम काय सल्ला देणार आहे? सल्ला काय ती करेल, तिला काही सल्ले बिल्ले द्यायची गरज नाही आहे. तिला म्हणजे तिचं हार्ट एवढं प्युअर आहे की ती जे काय करेल ते चांगलंच असतं. तर कधी कधी असं होतं की बाबा आपल्याला तेव्हा कळत नाही की हे डिसिजन तसं का किंवा तसं का, बट ओव्हर द पिरियड ऑफ टाईम आपल्याला कळतं, कारण ते इंटेन्शन्स चांगले असल्यामुळे ते होऊन जातं. सो आय नो किती करेल, होईल तिच्याकडे. पण अनुष्का आणि दिशा जो घोळ घालतायत ते पर्दाफाश करण्यासाठी तुम्ही तिला मदत करायचं ठरवलं की करणार आहात? तर ते म्हणजे तिला जर आमची मदत हवी असेल तर वी आर ऑलवेज देअर. ती जर उद्या प्रीतमकडे काही प्रॉब्लेम्स घेऊन आली की असं असं होतं आहे, तर मी तर त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जायलाच मी तयार बसलो इथे. सो हां, म्हणजे जर इफ शी कम्स टू मी आय विल बी द फर्स्ट वन टू हेल्प. पण प्रियाचे काय स्टेप असणार आहे त्याचे? माझा अनुष्कावर खरं तर खूप गहन विश्वास आहे, त्यामुळे ती काही वाईट करेल हे माझ्या डोक्यातही येऊ शकत नाही. व्हेरॅज दिशाला मी लग्नाआधीपासून ओळखते. प्रीतमला तिने खूप त्रास दिला आहे आणि माझ्या मनातही तिच्याबद्दल राग आहे, कारण तिने प्रीतमलाच नाही पूर्ण किर्लोस्कर घराण्याला त्रास दिला आहे, त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला आहे, पावलोपावली त्यांच्या आयुष्यात अडचणी आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जेलमध्ये जाऊनसुद्धा आता जेव्हा ती पुन्हा बाहेर आली आहे तेव्हा तुम्ही बघू शकता की काय धुमाकूळ घातला आहे तिने. आणि तिची ती रॉयल एंट्री असू दे किंवा जे काही ती आता वादळ घेऊन आली आहे, जस्ट प्रीतमचं किडनॅपिंग झालेलं, त्यामुळे नाव आय एम व्हेरी म्हणजे घाबरली आहे मी की माझ्या फॅमिलीला किंवा प्रीतमला तिच्यामुळे काही धोका असू नये, काही होऊ नये. पण तिला संपवायचं असेल, तिला जर तिची खरी जागा दाखवून देण्याची गरज असेल तर नेहमीच आम्ही दोघं एकत्र येऊन तयार राहू. आणि पारू इज अवर व्हेरी गुड फ्रेंड, त्यामुळे तिच्या सपोर्ट करताही आम्ही राहूच नक्की सोबत. पण किडनॅपिंगचा जो सीन होता ना तो खूप छान रंगवला गेला. काय सांगणार, किती एन्जॉय केला तो सीन शूट करताना? ऑफस्क्रीन किती एन्जॉय केला?
खूप मज्जा केली खरं तर, कारण तिथे आम्ही गेलो. खरं तर आम्ही जिथे शूट करतो ते लोकेशन खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता की ते एक लेक आहे, त्यामुळे त्या लेकवर आम्ही आधीसुद्धा शूट केलं आहे. पण आता जेव्हा आम्ही तो स्क्रीन प्ले वाचला होता की तिथे पाणीपुरी आहे, एक असा छान पॉईंट आहे, फुगा आहे वगैरे, तेव्हा ते तिथे नव्हतं. पण जेव्हा ते सगळं सेटअप मांडला तेव्हा ते इतकं सुंदर दिसत होतं ना, की असं वाटत होतं की आपण खरंच फिरायला आलो आहे. सो देअर वॉज अ चार्म, आणि असं ते खरंच आपण फिरायला आलो आहे, मज्जा करतोय असं वाटत होतं. आणि आमचे डिरेक्टर, ही इज अ व्हेरी ग्रेट डिरेक्टर. सो त्यांनी जो एवढा लिहिलेला सीन एवढा रंगवून आणला, ते करण्यात खूप मजा आली. त्यात आमचे छोटे मोठे रुसवे फुगवे, छेड काढणं असेल किंवा एकमेकांना मनवणं असेल, तर हे छोटे छोटे एलिमेंट्सनी तो खूप खुलून आला सीन. आणि जेव्हा ते किडनॅप करायला येतात तेव्हा जी माझी धावपळ असते की मी त्याला वाचवण्याकरता लोकांकडे विनवण्या करते, आदित्य दादांना फोन करते, मी त्या शेवटपर्यंत गाडीच्या मागे पळत राहते, ते जोपर्यंत किडनॅपर्स मला ढकलून इजा देत नाही तोपर्यंत. सो हा जो आम्ही खुश होतो, मग किडनॅप होतो, आणि हे त्यामध्ये जे काही होतं, सगळं जो काही रोलर कोस्टर ऑफ इमोशन्स होतं तेही एका सीनमध्ये, तर चंकमध्ये, तर तो खूप असा फील करायला मज्जा आली. त्यामुळे आम्हाला खरंच मज्जा आली. प्रीतमला आता प्रियाचं प्रेम वाढलेलं दिसतं. हो, म्हणजे आता किडनॅपिंगच्या वेळेलाच आपण जर बघितलं, जसं ती म्हणाली आता की गाडीच्या मागे म्हणजे गाडी ते मला घेऊन गेलं तरी गाडीच्या मागे पळणं असो, किंवा ती नंतरची झालेली जी अवस्था आहे त्यातून ऑफकोर्स ते कळतं की हां बाबा, लग्नानंतर पण ते आहेच, ते वाढतंच आहे. सो नो डाऊट अबाउट दॅट. पण ऑफस्क्रीन भेटली की ती जुळली आहे सगळ्यांसोबतची, कारण की एवढी सुंदर मालिका चालू आहे. तुम्ही सगळे एकत्र असता, नेहमी घरापासून लांब असला, तर किती ऑफस्क्रीन भट्टी जुळून आली. ऑफस्क्रीन भट्टी जुळली आहे. म्हणजे मी मोस्टली प्रसाद दादाबरोबर असतो, किंवा मी दामिनी जे आपलं कॅरेक्टर करते तिच्याबरोबर असतो. आम्ही पुस्तकं वाचत असतो, मी आणि दामिनी, की प्रसाद दादा आला तर आम्ही काहीतरी टाईमपासच कर, हेच कर, तेच कर, हेच सुरू असतं आमचं. सो हां, ती भट्टी जुळली. इनफॅक्ट आमचे जे DOP आहेत तेही खूप म्हणजे ते जर आले की आपण आज जोक करायचे, तर तेही खूप चांगले विनोद आणि खूप चांगले एंटरटेन करू शकतात. इनफॅक्ट राजू सर स्वतः पण, म्हणजे ते हे दोघंही ना जितके चांगली त्यांच्या फील्डमध्ये काम करतात ना, तितकेच ते तिथून स्विच ऑफ झाल्यावर तितकीच चांगली माणसंसुद्धा आहेत. सो ह्यांच्याबरोबर हँगआउट करायला वगैरे खूप मजा येते. खूप छान. पण प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? प्रेक्षकांना हेच सांगायला आवडेल की 1 वर्ष झालं आहे पारूला, अजून बरीच वर्ष आपल्याला सोबत राहायचं आहे. सो तुमची साथ पण तेवढीच अपेक्षित आहे. आम्ही तर मेहनत करतोच आहोत. तुम्हाला काय अपेक्षित आहे ते तुम्ही आम्हाला कळवा. आणि पारू बघायचे आपल्याला, माहिती आहे, झी मराठीवर. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.